स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स। मित्रहो, आजचा विषय जरा नवीन आहे। विषयाचं नाव आहे इलेक्ट्रिक वाहने, मोदी आणि त्यांचे मंत्री। म्हणजे जे इराण आणि अमेरिकाची लढाई झाली त्याच्यामुळे आज देशात इंधन तुटवडा जाणवत आहे। त्याच्यामुळे मोदीजींनी 2 की 3 दिवसापूर्वी जनतेला एक आव्हान केलं होतं की तुम्ही इंधन जपून वापरा, पेट्रोल डिझेल काटकसरीने वापरा, असं त्यांनी सांगितलं होतं। कारण देशात आज इंधन तुटवडा जाणवत आहे आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत हे मोदीजींना माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही इंधन हे जपून वापरा आणि जास्तीत जास्त सरकारी गाड्या किंवा इलेक्ट्रिक वाहने, सायकल याचा वापर करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण मला वाटतं की मोदीजींनी सांगितलं हे खूपच चांगलं आहे आणि याचा अनुकरण देखील त्यांच्या मंत्र्यांनी लगेच केलेलं आहे। त्यांचे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री, परत उपमुख्यमंत्री, परत त्यांच्या जोडीचे जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी देखील त्याचं अनुकरण करायला लगेच सुरुवात केली। काही मंत्र्यांनी तर त्यांच्या गाड्यांचा ताफा देखील कमी केला आहे आणि काही मंत्री आता इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा विचार करत आहेत। पण मला वाटतं की मोदींनी जे आव्हान केलं आहे की इलेक्ट्रिक वाहने वापरा, पण माझं म्हणणं आहे की मोदीजींना की इलेक्ट्रिक वाहने वापरणे ठीक आहे, पण त्यासाठी तेवढी चार्जिंग स्टेशन्स देखील तुम्हाला उभी करावी लागतील। आज तुम्ही जर 200-300 किलोमीटर जर लांब जाणार असेल तर मध्ये 2 किंवा 3 तरी चार्जिंग स्टेशन्स पाहिजेत हायवेला, नाहीतर लोक इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग कुठे करणार। आणि मला वाटतं की इलेक्ट्रिक वाहने म्हणजे चालवणं ठीक आहे, पण आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात लाईटची निर्मिती तरी तेवढी कुठे व्यवस्थित होते। आज जी वीज निर्मिती करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या तितकं काम व्यवस्थित करत नाही आहेत। कारण आज वीज निर्मिती ही तितकी वेगाने होत नाही, कारण अनेक ठिकाणी लोड शेडिंगच लागतं। परत कधी लाईट 2-2, 3-3 तास जाते आणि लवकर लाईट येत नाही। मग लोकांनी अशा वेळी वाहने चार्जिंग कशी करायची? त्याच्यामुळे नुसतं इलेक्ट्रिक वाहने वापरा असं सांगून होणार नाही, तर त्यासाठी चांगली व्यवस्था उभी करावी लागेल आणि अनेक मोठमोठे प्रोजेक्ट उभे करावे लागतील वीज निर्मितीचे। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वीज निर्मितीचा प्रोजेक्ट उभा करावा लागेल। त्यानंतर हे सर्व काही शक्य होईल आणि मग भारत हा स्वावलंबी होईल। परदेशातून इंधन आयातीची गरजच लागणार नाही, इलेक्ट्रिक आपला डिझेल पेट्रोल हे मागवायची गरजच लागणार नाही। आज तुम्ही प्रत्येक जर जिल्ह्यात एखादा चांगला वीज निर्मितीचा प्रोजेक्ट उभा केलात तर तिथल्या जिल्ह्याची गरज त्या प्रोजेक्टद्वारेच भागवली जाईल। तशी तुम्ही शाळा, हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उभी केली आहेत, तसेच वीज निर्मितीचे प्रकल्प देखील प्रत्येक जिल्ह्यावर उभे करावे लागतील। त्यातूनच मग लोकांना इलेक्ट्रिक वाहने चालवणे शक्य होईल। कारण प्रत्येक ठिकाणी योग्य वीज निर्मिती होत नाही आहे। आज आपण थोडं पेट्रोल डिझेलच्या गाड्या आहेत म्हणून व्यवस्थित चालू आहे, नाहीतर नुसतंच इलेक्ट्रिक वाहनावर अवलंबून राहिलं तर आपल्याला जाणंही शक्य होणार नाही कुठे। तसेच ज्या महावितरण आपलं किंवा एस-टी खातं आहे त्याला देखील मजबूती द्यावी लागेल। एस-टी खात्याच्या गाड्या देखील कितीतरी भंगार स्वरूपात असतात। म्हणजे जे सरकारी गाड्या आपण म्हणतो मेट्रो, मोनो किंवा एस-टी किंवा दिल्लीत प्रत्येक राज्याच्या काही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे ती देखील मजबूत करावी लागेल, की जेणेकरून लोक स्वतःच्या पर्सनल गाडीने न जाता त्या गाड्यांमधून जातील आणि त्या व्यवस्थेचा वापर करतील। तेव्हाच ते सर्व शक्य होईल असं मला वाटतं। धन्यवाद मित्रांनो। आता आपण पुढच्या वेळी एका नवीन विषयावर बोलू। मी आता तुमचा निरोप घेतो। आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।